रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर। नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर। 15,000 रुपयाची खरेदी करा आणि फक्त 10,000 रुपये भरा। ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध। अप्रतिम लग्न सराई कलेक्शन, सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या, नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट। आहेरी ऑफर ही सुरू। आहेरी साड्या 10 घ्या 1 फ्री, पॅन्ट शर्ट जोडी 10 घ्या 1 फ्री। ऑफर फक्त 31 मे 2025 पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज। किती आले आणि किती गेले यापेक्षा रोज नवीन शिवसैनिक तयार होत आहेत। आज खडतर काळात साथ देण्याऐवजी साथ सोडून जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे। मात्र अशा कठीण काळात निष्ठेने बाळासाहेब ठाकरेंचा भगवा खांद्यावर घेऊन पक्षाचं काम निष्ठेने करत आहेत। त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। लवकरच हेही दिवस जातील आणि संघर्षाबरोबर सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी लढणाऱ्यांचे राज्य येईल, सूर्योदय होईल अशी भावना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे। सांगली जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिकांची आज मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी बैठक घेतली। यावेळी ठाकरेंनी शिवसैनिकांना आधार दिला। यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले, भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सुरू असलेला अन्याय जनतेसमोर मांडावा। पक्षाचं धोरण, काम आणि कर्तव्य शिवसैनिक ठामपणे मांडत जातोय। त्यामुळे किती आले आणि किती गेले यांच्यापेक्षा रोज नवीन शिवसैनिक तयार होत आहेत हे महत्त्वाचं आहे। आज खडतर काळात साथ देण्याऐवजी साथ सोडून जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे। मात्र हे निष्ठेने शिवरायांचा परमपवित्र भगवा ध्वज शिवसेना प्रमुखांची भूमिका घेऊन या खडतर परिस्थितीत निष्ठेने पक्षाचे काम करत आहेत। त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे अशा शब्दात शिवसैनिकांच्या पाठीवर हात फिरवून आज पक्षप्रमुखांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नवचैतन्य निर्माण केलंय। यावेळी खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, विनायक राऊत, संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील यांनी मार्गदर्शन केलं। या बैठकीस शंभूराजे काटकर, शिवाजीराव शिंदे, शकील सय्यद, महादेव मगदूम, संजय चव्हाण, सुजाता इंगळे, तमन्ना सातारमेकर, तानाजी सातपुते, चंद्रकांत मैगुरे, महादेव हुलवान, अनिल शेटे, हरिदास पडळकर यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते। पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये झालेल्या गंभीर त्रुटी आणि अवास्तव शुल्क आकारणीमुळे एका महिलेचा नाहक बळी गेला। या प्रकरणी जबाबदार असलेल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आदींसह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली आहेत। मनसेचे शहराध्यक्ष सुरेश टेंगले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात म्हटले, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय येथे प्रसूतीसाठी दाखल होण्यासाठी गेलेल्या तनिषा भिसे यांना 10 लाख रुपये अनामत रक्कम भरण्याची सक्ती करण्यात आली। तातडीने उपचार न मिळाल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवावं लागलं आणि उपचाराअभावी त्यांना आपले प्राण गमवावे लागले। ही घटना गंभीर आहे। रुग्णालय प्रशासनाच्या बेजबाबदार आणि अमानुष वागणुकीमुळे एका महिलेचा जीव गेलाय। या प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा। राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांची तपासणी करून अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर निर्देश द्यावेत। बॉम्बे नर्सिंग ॲक्टनुसार सुविधा न देता रुग्णांकडून पैसे उकळणाऱ्या हॉस्पिटलवर कारवाई करावी आदींसह अन्य मागण्या याप्रसंगी करण्यात आल्या। राज्याच्या कृषी मंत्री यांनी बोलत असताना, शेतकरी लग्नावरती खर्च करत असतो, बारशावरती खर्च करत असतो आणि त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झालेला असतो असं वक्तव्य केले। शेतकऱ्यांच्या कार्यक्रमात खर्च झाला की यांच्या पोटात कळा सुटल्या आहेत। यापुढे शेतकऱ्यांबद्दल बोलताना तारतम्य बाळगावं असा घरचा आहेर माजी मंत्री आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी कृषी मंत्र्यांना दिलाय। यावेळी बोलताना खोत म्हणाले, शेतकऱ्यांच्या लेकरा बाळांची बारशी आणि लग्न हे शेतकऱ्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण असतो। ते सर्वजण साजरे करत असतात, त्यांच्या परिस्थितीनुसार करत असतात, परंतु जनतेच्या तिजोरीवरती दरोडे टाकून राजकारणातले राजकारणी ते पांढऱ्या कपड्यातले लायसनधारक दरोडेखोर हे आपल्या लेकरा बाळांच्या लग्नावरती खर्च करतात। तो खर्च जर बघितला तर एखाद्या अख्ख्या गावचं लग्न होईल तेवढा खर्च हे राजकारणी दरोडेखोर आपल्या लेकरा बाळांच्या लग्नामध्ये खर्च करतो। अंगामध्ये जॅकेट घालून 1 किलोमीटरचा फेट्याचा तुरा काढून ते सगळे गब्बर सिंग अत्तर मारून स्वागताला थांबत असतात। अगदी इंद्रदेव अवतारावेत असं अवतारतात। त्यांच्या लग्नाच्या मंडपाबद्दल कोणीही बोलत नाही आणि शेतकऱ्याच्या लेकरा बाळांनी लग्न केली की तुमच्या पोटामध्ये 9 महिन्याच्या काळात सुटायला लागतात। त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलत असताना सगळ्यांनी तारतम्य पाळावं। त्यांचा बोलण्याचा हेतू वेगळा असू शकतो। कृषी मंत्री झाल्यानंतर त्यांचं काम पाहिलं तर समाधानकारक आहे। या राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली पाहिजे। शेतकरी विरोधी जे कायदे ते रद्द करावे लागतील अशी मागणी त्यांनी केली आहे।
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 18 मधील एकता कॉलनी आणि परिसरातील नागरिकांना गेल्या 15 दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नाही. यामुळे संतप्त महिलांनी आणि लोकहित मंचाच्या वतीने कॉलनीत निदर्शने केली. 2 दिवसात प्रशासनाने पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा लोकहित मंचचे मनोज भिसे यांनी दिलाय. एकता कॉलनी आणि परिसरामध्ये गेल्या 15 दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नसल्याने इथले नागरिक त्रस्त झाले असून ते आता आक्रमक झालेत. शिवाय या प्रभागातील माजी नगरसेवकांनीही याकडे कानाडोळा केलाय. सर्व नागरिकांनी लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांच्याशी संपर्क साधून या समस्येविषयी आवाज उठवला. यावेळी महिलांनी निदर्शने केली. शिवाय सर्वच नागरी सुविधांचा या परिसरात बोजवारा उडालाय. गटारी वेळच्या वेळी साफ केल्या जात नाहीत. कचरा घंटागाडी ही 3 ते 4 दिवसातून एकदाच या परिसरात फिरकते. त्यामुळे लोकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झालेत. येत्या 2 दिवसांमध्ये महानगरपालिका प्रशासनाने या भागात पाण्याची समस्या दूर करावी, अन्यथा महापालिकेच्या आयुक्तांना घेराव घालण्याचा इशारा लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिलाय. यावेळी मदनावती पाटील, मयुरी जाधव, सलीम संधी, श्रीकांत नारायणे, बालेसो शेख, रमिजा मुजावर, हाफिजा मकानदार, फातिमा पकाली, हौसाबाई लोहार, सुनीता सरवाड आदी जण उपस्थित होते. ऊसतोडणी कामगारांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी राज्य सरकारने तातडीने नवीन कायदा करण्यासाठी ठोस पावले उचललेत. या नवीन कायद्यामुळे ऊसतोडणी कामगारांकडून होणाऱ्या लुटीला चाप बसणार असल्याचे स्वाभिमानी वाहतूक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी सांगितले. यावेळी बोलताना संदीप राजोबा म्हणाले, यापूर्वी गृह खाते पोलीस स्टेशनला ऊस वाहतूकदार शेतकऱ्यांच्या तक्रारी नोंदवून घेत नव्हते, परंतु स्वाभिमानी ऊसतोडणी वाहतूक संघटनेच्या रेट्यामुळे जवळपास 1500 केसेस आज अखेर नोंद झालेल्या आहेत. तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 22 कोटी आणि सांगली जिल्ह्यामध्ये 14 कोटी रुपये ऊस वाहतूकदारांचे वसूल झालेत. 11 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना भेटून कायद्यामध्ये बदल करावे, तसेच 50% रक्कम भरल्याखेरीज जामीन देऊ नये यावर इतर मागण्या देण्यात आल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी तात्काळ निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं होतं. सरकारच्या या निर्णयामुळे ऊस वाहतूकदारांची फसवणूक थांबण्यासाठी निश्चितच फायदा होणार आहे. ऊस वाहतूकदार, ऊसतोडणी मुकादम, ऊसतोडणी मजूर यांच्यात उचलीच्या कामेवरून होणारी कोट्यावधी रुपयांची फसवणूक टाळावी, त्यामुळे होणारे गुन्हे थांबावेत, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, ऊसतोडणी मजुरांसह सर्वांचे हक्काचं रक्षण व्हावं, एकाही घटकावर अन्याय होऊ नये यासाठी ऊसतोडणी मुकादम आणि मजुरांचे सनियंत्रण करणाऱ्या सर्वसमावेशक कायद्याचा मसुदा तयार करण्यात यावा असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. स्वच्छता हीच सेवा या अभियानाअंतर्गत अधिकारी कर्मचाऱ्यांसह सुमारे 1200 कर्मचाऱ्यांनी सांगली, मिरज, कुपवाड या तिन्ही शहरात प्रभारी आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेत सुमारे 4.5 टन कचऱ्याचं संकलन करण्यात आले. महापालिका क्षेत्रात शनिवारी स्वच्छता मोहीम राबवण्यात येते. सांगली, मिरज येथील दुर्लक्षित ठिकाण आणि अस्वच्छ ठिकाणाची यावेळी निवड केली आहे. त्यामध्ये भाजी मंडई, घाट परिसर, पब्लिक प्लेस, स्मशानभूमी आदी ठिकाणी निवडण्यात आले. सर्व विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मार्फत स्वच्छता करून घेण्याचा उपक्रम यशस्वीरित्या पार करण्यात आला. याचं नियोजन आरोग्य विभागाने रविकांत अडसूळ यांच्या नेतृत्वाखाली केले. सकाळी 7 ते 10 या वेळेत साधारणपणे 1200 कर्मचारी व अधिकारी यांच्या सहभागाने स्वच्छता हीच सेवा या अभियानाअंतर्गत महास्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. सांगली सरकारी घाट, स्वामी समर्थ घाट, विष्णू घाट, भाजी मंडई, दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, कुपवाड येथील स्वामी मळा स्मशानभूमी, मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृह, गाढवे चौक परिसर, श्री लक्ष्मी मार्केट आदी ठिकाणी मोहीम राबवत सुमारे 4.5 टन कचरा उठाव करण्यात आला. या मोहिमेत उपायुक्त विजय यादव, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्ष, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे, निरीक्षक अनिल पाटील, याकूब मद्रासी, अनीस मुल्ला आदी जण उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत. या निवडणुकीसाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, बूथ कमिट्या सक्षम कराव्यात अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 1 तास राष्ट्रवादीसाठी आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी ही संकल्पना मांडली आहे. या अंतर्गत दर शनिवारी पदाधिकाऱ्यांची बैठक होत असते. 37वी 1 तास राष्ट्रवादीसाठी विचारमंथन बैठक येथील पक्षाच्या जिल्हा कार्यालयात पार पडली आहे. या बैठकीत शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज बोलत होते. संजय बजाज म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाला चांगलं यश मिळालं, पण विधानसभा निवडणुकीत अपयश आलं. यामुळे कार्यकर्त्यांनी खचू नये. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, बूथ कमिट्या सक्षम कराव्यात.
येणाऱ्या निवडणुकीत पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दल तथा ग्राहक संरक्षण समितीचे शहर जिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांचं स्वागत केलं. आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून आरोग्य मित्रचे जिल्हाध्यक्ष उमर गवंडी यांच्या वतीने चालवण्यात येत असलेल्या स्वर्गीय घनश्याम शेठ बजाज चॅरिटेबल ट्रस्ट सांगली माध्यमातून आज गरजू 15 रुग्णांना मोफत श्रवण यंत्र संजय बजाज यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी सांगली शहराध्यक्ष संजय बजाज, सागर घोडके, हरिदास पाटील, उत्तम कांबळे, अभिजित भोसले, महालिंग हेगडे, बाळासाहेब गोंधळे, अरुण चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. विश्रामबाग परिसरात वाहनांच्या बॅटरी चोरांच्या आकाश पवार टोळीला सांगली जिल्ह्यातून एका वर्षासाठी हद्दपार करण्यात आले. गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढण्यासाठी तसेच समूह उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सदरची कारवाई केली आहे. टोळी प्रमुख आकाश यल्लाप्पा पवार आणि आकाश प्रकाश देवर्षी अशी हद्दपार केलेल्यांची नावे आहेत. आकाश पवार टोळीवर सन 2024 मध्ये वाहनातील बॅटरी आणि मालमत्तेविरोधाचे गुन्हे दाखल आहेत. सदरच्या टोळीतील सदस्य हे कायदा न जुमानणारे असल्याने विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी या टोळीवर हद्दपाराची कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षकांकडे प्रस्ताव सादर केला होता. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सदर प्रस्तावाचा अवलोकन करून पुढील चौकशीसाठी उपअधीक्षका विमला एम यांच्याकडे पाठवला. विमला एम यांनी संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई, त्यांच्या हालचाली याबाबी विचारात घेतल्या. या प्रकरणी पोलीस अधीक्षकांची सलग सुनावणी घेऊन टोळीतील दोघांना एका वर्षासाठी सांगली जिल्ह्यातून हद्दपार केले. आगामी सण उत्सव या काळात गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर बारकाईने नजर ठेवून त्या नेस्तनाबूत करण्यासाठी कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी यावेळी दिला. छत्रपती सम्राट अशोक यांची जयंती सांगली शहरासह रमाई आंबेडकर उद्यानात मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे. माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्या उपस्थितीत आप्पासाहेब साबळे आणि आशाताई साबळे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते शहाजीराव मोरे, अजय ओबाळे, सचिन ऐवळे, गणपती चौडीकर, शिवाजी वाघमारे, मिलिंद गाडे, किशोर होवाळ, गजानन गस्ते, मंगेश खरात, अविनाश कांबळे, मिलिंद कांबळे, छगन साबळे, तानाजी वाघमारे, कन्हैया कुमार जगधने, जितेंद्र बनसोडे, राजेंद्र कांबळे, अरविंद कांबळे, अक्षय बनसोडे, मच्छिंद्र सातपुते, दीपक मुलुंगे, रावसाहेब शेंडगे यांच्यासह अन्य मान्यवरांनी अभिवादन केलं.